नमस्कार. कळमुरीचा नवोदयवाला शालेय स्पर्धा परीक्षा स्पेशालिस्ट आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी खास आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत की आज या ठिकाणी लवकरच आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या यूट्यूब चॅनलचे 1000 सबस्क्रायबर या ठिकाणी होणार आहेत. लवकरच पुढील 1 ते 2 दिवसामध्ये. तर या ठिकाणी अशाच पद्धतीनं नेहमी आपलं सहकार्य राहू द्या. नक्कीच या ठिकाणी आपल्यासाठी नवनवीन माहिती, नवनवीन आपले व्हिडिओ या ठिकाणी आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळणार आहेत. तर आपण नेहमीप्रमाणे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवोदय आणि स्कॉलरशिप या परीक्षेच्या संदर्भात. या ठिकाणी आपण नवोदयच्या या ठिकाणी पहिला जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय या ठिकाणी सोडून आज घेणार आहोत आपण. तर सर्व व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि जर आपल्या चॅनलला आपण जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करत चला. बघा मुलांनो, आपण बघत असाल या ठिकाणी पाठीमागे की आपला नवोदयचा जो, जसे मी तुम्हाला सांगितले की आपल्या व्हिडिओची जशी सिरीज असणार आहे की सर्व स्कॉलरशिप आणि नवोदयचे या ठिकाणी पूर्ण स्वाध्याय आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला एक्सप्लेनसहित मिळणार आहेत. आणि नवोदयचा हा जो पहिला चॅप्टर आहे संख्या आणि संख्यालेखन पद्धती स्वाध्याय 1.1 या ठिकाणी आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही बॅचेस या ठिकाणी सुरुवात झालेल्या आहेत. बघा मुलांनो, या ठिकाणी आता आपण कंटिन्यू पूर्ण स्वाध्याय या ठिकाणी बघणार आहोत. बघा स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन दिसतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला मुलांनो. सर्व प्रश्नाचे एक्सप्लेन तुम्हाला पूर्ण नवोदयचं पुस्तक आणि स्कॉलरशिपचं पुस्तक पूर्ण स्वाध्याय A to Z सर्व प्रश्न तुम्हाला मी समजून सांगणार आहे. बघा या ठिकाणी हा जो क्वेश्चन तुम्हाला दिसतोय मुलांनो, ही संख्या पुढीलपैकी कोणती आहे? बघा या ठिकाणी आता या प्रश्नाचं जे उत्तर आहे, या प्रश्नाचं उत्तर आपण जर पाहिलं तर 753 357 ही संख्या वाचणं या ठिकाणी चुकीचं ठरू शकते. पर्याय क्रमांक 2. आता यांनी काय म्हणलं बघा, पर्याय क्रमांक 2 मध्ये 753,357 या ठिकाणी बरोबर आहे. 753,357 हे थोडंसं इकडं लिहिण्यात गेलेलं आहे आणि या दोघांमध्ये 753,357 300 आणि हा पर्याय या ठिकाणी कॅन्सल होऊ शकतो. आता दोन्ही पर्याय एकच आहेत मुलांनो. 753,357 753,357 ठीक आहे. हे थोडंसं इकडं पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक दोन्ही पर्यायाचे उत्तर एकच लिहिण्यात आलेले म्हणजे पर्याय क्रमांक 3 तुम्ही गृहीत धरू शकता. ठीक आहे. चला नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा. या ठिकाणी बघा पुढचा जो प्रश्न आहे, या ठिकाणी तुम्हाला दिलेले काही अंक आहेत 14689 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून. बघा 14689 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून त्यापासून बनलेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? मुलांनो बघा या ठिकाणी सर्वात मोठी 5 अंकी संख्या तुम्हाला करायची. आता या ठिकाणी थोडंसं पर्यायाकडे लक्ष द्या. बघा आपल्याकडे अंक आहेत 1, 4, 6, 8 आणि 9 बरोबर आहे. सर्वात मोठी 5 अंकी संख्या तयार करायची. सर्वात मोठी संख्या तयार करताना बघा 1-2 शब्द वापरले जातात. बघा किमान आणि कमाल. आता कमाल म्हणजे मोठ्यात मोठी. आता इथं कधी कधी कमाल शब्द असू शकतो, कधी कधी किमान शब्द असू शकतो. म्हणजे किमान म्हणल्याच्यानंतर सर्वात लहान संख्या आणि कमाल म्हणल्याच्यानंतर सर्वात मोठी. नवोदयच्या प्रश्नामध्ये किंवा स्कॉलरशिपच्या प्रश्नामध्ये बऱ्याच वेळेस या प्रश्नाचा शब्दाचा वापर झालेला आहे. बघा मग काय करायचं मुलांनो, सर्वात मोठी संख्या तयार करताना काय करायचं बघा, 9 हा अंक घेतला आहे बरोबर. आता बघा सुरुवात 9 झालेली आहे, नंतर 8 असेल, नंतर 9 8 बघा 9 8 नंतर 6 घ्यायला पाहिजे बरोबर आहे. 9 8 6 नंतर 4 आणि नंतर 1 पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे म्हणून मोठ्या अंकाचा क्रम या लक्षात ठेवायचा आहे. 9 8 6 4 नंतर 1 पर्याय क्रमांक 2. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. अतिशय सोपे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला आहेत मुलांनो. सर्व प्रश्नाचे एक्सप्लेन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा मगाशी तुम्हाला मी सांगितलं की किमान आणि कमाल. बघा हे शब्द लक्षात ठेवायचे मुलांनो. कमाल म्हणल्याच्यानंतर मोठ्यात मोठी संख्या आणि किमान म्हणल्याच्यानंतर लहानात लहान संख्या. आता दोघांचा काय विचारला आपल्याला? फरक विचारलाय. बघा फरक विचारलाय. फरक म्हणल्याच्यानंतर मायनस करायचं मुलांनो. फरक म्हणल्याच्यानंतर वजाबाकी करायचं. एकूण फरक असे शब्द आल्याचे. एकूण म्हणल्याच्यानंतर बेरीज असते, फरक म्हणल्याच्यानंतर वजाबाकी असते. बघूया प्रश्न. किमान 5 अंकी 6 अंकी बरोबर आहे आणि कमाल 4 अंकी. आता किमान 6 अंकी लहानात लहान 6 अंकी संख्या तयार करायची. बघा लहानात लहान. बघा लहानात लहान 1 अंकी 1 आहे, 2 अंकी 10 होते, 3 अंकी 100 होते, 4 अंकी 1000 होते आणि 5 अंकी 10,000 होते. आता 6 अंकी आपल्याला लहानात लहान तयार करायची. बघा या ठिकाणी 1 2 3 4 5 6 बरोबर आहे. लहानात लहान 6 अंकी आपण 5 शून्य दिले 1 घेतला. आता कमाल 4 अंकी. मग कमाल म्हणल्याच्यानंतर मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या कोणती आहे? बघा 9 9 9 आणि 9 बरोबर आहे. 9,999. दोघातला काढायचं आपल्याला फरक आणि फरक म्हणल्याच्यानंतर या ठिकाणी काय करायचं आहे? मायनस.
आता 0-9 होत नाही, पण या ठिकाणी इथं 0 घेणार, 10 9 पुन्हा इकडं 10 9 10 9 10 9 आणि इकडं पुन्हा 10. 10मधून 9 गेला, 1 वजा करा, 9 0 0 0 9. ठीक आहे. बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक तुम्हाला 3 हे उत्तर या ठिकाणी बघायला मिळणार आहे. 9 0 0 1 या ठिकाणी पर्याय क्रमांक 3. बघा अतिशय सोपे प्रश्न आहेत. नेक्स्ट पुढचा प्रश्न. दशमस्थानी 9 असलेली विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या. बघा शब्द पुन्हा आलेला आहे, किमान संख्या. किमान म्हणल्याच्या नंतर लहानात लहान, लक्षात ठेवा मुलांनो, किमान शब्द म्हणजेच लहानात लहान संख्या. बघा दशमस्थानी म्हणजे 9 काय मुलांनो, दशक स्थानी तुम्हाला 9 अंक पाहिजेत आणि लहानात लहान. बघा आता दशक स्थानी 9 आहे. बघा इथं दशक स्थानी इथं पण 9 आहे, इथं पण 9 आहे, इथं पण 9 आहे, इथं हा पर्याय कटलाच. ओके. आता या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर दशक स्थानी 9 असलेला या ठिकाणी लहानात लहान संख्या. आता या तिघांचा जर विचार केला तर या 3 संख्येपैकी लहान संख्या कोणती येते मुलांनो, बघा ही सर्वात मोठी व्हायची. बरोबर आहे, आपल्याला दशक स्थानी 9 दिसतात. बरोबर आहे. आणि या 3 संख्येपैकी लहान संख्या म्हणलं तर 1092 हेच त्याचं उत्तर येते, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर अगदी बरोबर आहे. ओके. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न. आता पुढचा प्रश्न बघा. 5555 ही संख्या. बरोबर आहे. 5555 ही संख्या अक्षरात दिलेली आहे आपल्याला, म्हणजे आता त्याला आपल्याला अंकामध्ये कन्वर्ट करायचं आहे. बघा किती सोपा प्रश्न आहे मुलांनो. 5555. बघा 5555 5555 पर्याय क्रमांक 4. बघा 5555 पर्याय क्रमांक 4. दिलेली संख्या अक्षरात दिली असेल तर अंकामध्ये कन्वर्ट करा, अंकात दिली असेल तर अक्षरामध्ये कन्वर्ट करा, म्हणजे संख्येचं वाचन तुम्हाला लक्षात आलं पाहिजेत. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा मुलांनो. कमाल ते किमान. बघा या ठिकाणी पहिल्या स्वाध्यायामध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला कमाल आणि किमान या शब्दाचा उल्लेख त्या ठिकाणी आवर्जून त्या ठिकाणी केलेला आहे, त्यामुळे आपल्या लक्षात आलं पाहिजेत की बघा आता कमाल ते किमान. कमाल म्हणजे या ठिकाणी मोठ्यात मोठी संख्या. बरोबर मुलांनो, मोठ्यात मोठी, आणि किमान म्हणजे लहानात लहान. आता बघा कमाल आणि किमानचा गट. कमाल म्हणजे मोठ्यात मोठ्या संख्येकडनं या ठिकाणी आपल्याला गट पाहायचा, किमान म्हणजे लहानात लहान. बरोबर. पण आता क्रम कसा दिला आपल्याला की मोठ्यात मोठ्या संख्येकडनं लहानात. मग आता चारही पर्यायामध्ये जर आपण विचार केला तर चारही पर्यायामध्ये या ठिकाणी जर पाहिलं आपण तर तुम्हाला जे क्रम दिसतो त्याच संख्या आहेत, फक्त आपल्याला योग्य क्रम लावायचा आहे. बघूया या ठिकाणी कोणता क्वेश्चन्स येतो बघा. तर या ठिकाणी हा जो क्रम आहे, आता या ठिकाणी बघा 81,000 याच्यापैकी सर्वात मोठी संख्या ही येते, पण पाहिजेत कुठे येते, इथं पाहिजेत होती आपल्याला. कमाल म्हणजे मोठ्यात मोठ्या संख्येकडनं छोट्यात छोट्या संख्येकडं म्हणजे उतरता क्रम पाहिजे, म्हणजे हा पहिला पर्याय तो कट झालेला आहे मुलांनो. दुसरा पर्याय बघा या ठिकाणी 82 म्हणजे 82,341 या ठिकाणी 1 नंबरला पाहिजेत होते मोठी मोठी. ठीक आहे, मोठ्यात संख्या, हाही पर्याय या ठिकाणी कटला आहे. आता इथं बघा या ठिकाणी 82,341 1 नंबरला पाहिजे होते, इथं 81,000 घेतले म्हणजे हाही पर्याय कॅन्सल झालेला आहे. आता बघा हा क्रम व्यवस्थित दिसतोय. 82,341 एक नंतर 81,000 लागतात, नंतर 63,000 आहेत. बरोबर आहे. आणि या ठिकाणी पुन्हा 13,000 सर्वात लहान संख्या, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हा जो क्रम आहे तो योग्य क्रम आहे. नेक्स्ट बघा आता त्याच्या पुढचा जो क्वेश्चन्स आहे बघा. पुढचा जो क्वेश्चन्स आहे मुलांनो तोही सोपा प्रश्न आहे. 1 0 3 4 आणि 5 हे अंक वापरून बनणारी लहानात लहान विषम संख्या. बघा लहानात लहान विषम संख्या. आता मुलांनो काय करायचं तुम्हाला सांगतो, याचं उत्तर इथं पर्यायच आपल्याला लगेच लक्षात येते की विषम संख्या तयार करायची आहे, परंतु लहानात लहान संख्या तयार करायची आहे. आता विषम संख्या तयार करत असताना त्याच्या एकक स्थानचा अंक 1 3 5 7 9 यापैकी पाहिजेत आपल्याला. बघा एक लहानात लहान 1 0 त्यानंतर 3 नंतर 4 5 हे येऊ शकतो. इकडं बघा त्याच्यानंतर आता आपल्याला 345 10453 लहानात लहान विषम संख्या तयार करायची आहे. ते यांच्यापैकी लहान जी संख्या आहे, आता बघा लहानात लहान संख्या 10,345 10,453 ही थोडी मोठी व्हायची, 10,435 आणि 10,543 या चारही पर्यायामध्ये जर लहान संख्या जर म्हणलं तर पर्याय क्रमांक 1 10,345 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर त्या ठिकाणी आपल्याला यायला पाहिजेत. बरोबर आहे. एक पर्याय क्रमांक 1 घ्या मुलांनो याचा. चला बघा आता या ठिकाणी हा जो क्वेश्चन्स आहे या ठिकाणी किमती तुम्हाला लिहाव्या लागतात, तर तोही आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा मुलांनो या पद्धतीनं असे जे पूर्ण व्हिडिओ आहेत या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर आपण आपल्या चॅनलला जर नवीन असाल
तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला. आणि विशेषतः या ठिकाणी नवोदयची परीक्षा आहे त्याचे फॉर्म भरणंसुद्धा तयार झालेले आहेत. फॉर्म भरणं 29 जुलै ही त्याचे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. आणि खास ज्या विद्यार्थ्यांना आपली ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच करायची असेल, म्हणजे जे विद्यार्थी कळमनुरी परिसरातले असतील तर त्यांनी ऑफलाईन बॅचचा पर्याय या ठिकाणी घ्यावा. आणि जे विद्यार्थी बाहेरगावचे आहेत तर त्यांनी या ठिकाणी आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे, या कॉन्टॅक्ट नंबरवर या ठिकाणी तुम्ही संपर्क करा आणि आपली ऑनलाईन बॅच या ठिकाणी जॉईन करा. पूर्ण सिलॅबस तसे टेस्ट सिरीज हे आपल्या ऑनलाईन बॅचमध्ये तुम्हाला रेग्युलर मिळणार आहेत. धन्यवाद.